जय ज्योती, जय भीम। मी विहार कीर्ती किरण थोरात, मी निहार कीर्ती किरण थोरात, माझा जिल्हा माझी माणसं या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। स्त्री शिक्षणाचे जनक, चूल आणि मूल सोडून स्त्रियांना राजकर्ते घडवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माणसाला माणूस म्हणून घडवणारे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते शोधक, समाज सुधारक, ज्ञानाच्या अथांग सागरास चला करूया विनम्र अभिवादन। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वसमावेशक या विषयावर चला ऐकूया ऋषिकेश जी सावंत यांचं व्याख्यान। चला जाऊया सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय पालघर येथे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता ऋषिकेश सावंत सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित खुदे सर, सभागृहात उपस्थित ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर, माझे प्राध्यापक, सहकारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, मी इथे प्रास्ताविक करण्यासाठी उभा आहे। मित्रांनो, हे कार्यक्रम आपण साजरा करतो याच्या मागे काही कारण असतं आणि ते कारण सांगण्यासाठीच मी इथे उभा आहे। ज्या ज्या माणसांनी मानव जातीवर उपकार केलेले त्यांना आठवणं आपलं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य आपण पार करत असतो। मित्रांनो, एक विचार करा, एवढं शिक्षण आपल्याकडे असतं, आपण फॉरेनला शिकायला गेलो असतो तर परत आपण भारताकडे येऊन बघितलं सुद्धा नसतं। समाज तर लांबची गोष्ट आहे, परंतु हे लोक का वेगळे? एवढं शिक्षण घेऊन सुद्धा मानवतेचं बीज यांच्या मनामध्ये कायमचं राहिलेलं आणि यांनी पूर्ण आयुष्य मानवतेसाठी बहाल केलं। हे ते बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं शिक्षण खूप शिक्षण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामुळे आज आपण इतक्या चांगल्या पद्धतीने पाठमानाने जगतोय, ती बनवण्याचं महत्वाचं काम या बाबासाहेबांनी केलेले त्यांच्या आयुष्यात। दीनदलितांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि हे सगळं करताना मानव जातीचा विचार हा कायम मनात ठेवलेला आहे आणि कॉन्स्टिट्यूशन करताना, बनवताना तो विचार कायम मनात ठेवून आपली घटना कशी चांगली होईल हे करण्यामध्ये त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, आयुष्य त्यांनी वेचलं। पहिले लॉ मिनिस्टर होते भारताची घटना बनवली। आज एकही असं राष्ट्र नाही की जे म्हणते आपल्या राष्ट्र म्हणण्यापेक्षा राज्य की जे म्हणाल की मला वेगळं पाहिजे। हा सगळा विजय बाबासाहेबांच्या त्या घटनेचा आहे। स्त्री शिक्षणासाठी, उद्धारासाठी हिंदू कोड बिल त्यांनी आणलं होतं, त्याला विरोध झाला, परंतु नंतरच्या काळी त्यांचे विचार स्वीकारण्यासाठी भाग पडावं लागलं राजकारण्यांना। हे असे महामानव यांचे विचार हे आपण ग्रहण केले पाहिजे, आठवले पाहिजे, यांना आठवलं पाहिजे, कारण आठवण्यात प्रयत्न त्यांनी केले आपल्याला चांगले दिवस येण्यासाठी। आणि त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन आपलं महाविद्यालय आणि अनेक महाविद्यालयांमध्ये असे कार्यक्रम होतात। त्यामुळे आज आपण ऋषिकेशजी सावंत हे वक्ते इथे बोललेले, ते थोड्या वेळाने त्यांचे विचार प्रकट करतील। कार्यक्रमाचा हेतू हाच आहे की सगळ्यांना ह्या महामानवाचा पुन्हा त्यांच्या कार्याची उजळ मिळावी हे। वेगवेगळे पाहुणे ठरत असतो, त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत जावेत आणि आज जाणीवपूर्वक तुमच्यामध्ये तुमच्यातला वाटणारा असा एक पाहुणा आज वक्ते इथे आलेला आहे। त्याच्या मागचं कारण एकच आहे की आपण समाजाची नाळ
आणि सामाजिक संघटन ह्याच्याशी जर बांधिलकी राहिली तर चळवळीमध्ये आपला सहभाग होतो आणि ही सामाजिक बांधिलकी शिकता येते. असे सामाजिक बांधिलकीत घडलेले श्रीमान ऋषिकेश प्रल्हाद सावंत आजचे आपले वक्ते आहेत. त्यांचं शिक्षण BBA झालं. BBA झाल्यानंतर नरेगा या योजनेअंतर्गत ते पंचायत समिती वाडा येथे डेव्हलपमेंट प्लॅनिंग ऑफिसर म्हणून काम करत होते. एक कमी वेळेत आदिवासी अति दुर्गम भागात उज्जैनी अखाडा हा अतिशय दुर्गम भाग आहे जिथे आजपर्यंत लाईट नाही अशा भागात जे निर्देशांक होतं ते पूर्ण करून एक यशस्वी अधिकारी कसा असू शकतो याची त्यांनी प्रचिती दिली. परंतु ज्याची नाळ समाजाशी बांधलेली असते, चळवळीशी बांधलेली असते आणि त्यामुळे त्यांना नोकरीत काही मन रमला नाही आणि त्यांनी ती नोकरी सोडून दिली. त्यानंतर ओबीसी आंदोलन ह्या जिल्ह्यात उभा आहे, चांगलं उभा आहे. त्या ओबीसी आंदोलनात ते सक्रिय सहभागी होते. शिक्षणाचा वारसा हा घरातच आहे. आम्ही आजही सांगतोय की वाड्या तालुक्याच्या पंचक्रोशीमध्ये जर परशुराम सावंत सर म्हटले तर आजही मुलं घाबरतात, माझ्या सहित सगळेच. एक एवढे शिस्तप्रिय मुख्याध्यापक 20 वर्षाची कारकीर्द करणारे परशुराम सावंत सर हे त्यांचे मोठे काका तर त्यांचे वडील शैक्षणिक क्षेत्रात काम करत होते. त्यामुळे शिक्षणाचा वारसा घरातनं आणि त्यामुळेच एका महान व्यक्तिमत्वाच्या संपर्कात ते आले. मुंबई विद्यापीठाचे प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर अरुण सावंत सर आणि त्यांनी उभी केलेली एक शैक्षणिक संस्था, या शैक्षणिक संस्थेत ते स्वतः संचालक म्हणून आहेत. वाड्याला आता एज्युस्मार्ट म्हणून स्कूल आहे ते स्वतः चालवत आहे. हे सगळं करत असताना तरुणांनी येऊन एक वेगळं काहीतरी करावं अशा दृष्टिकोनातनं युनिक फाउंडेशन नावाची संस्था उभी केली सगळ्या तरुणांना एकत्र आणून आणि शिवरायांचा विचार, महामानवांचा विचार तरुणांच्या रुजवण्यासाठी अविरत काम करत असतात. गड किल्ल्यांवर आपण नेहमी जातो पण गड किल्ले फक्त आपण पिकनिक स्पॉट म्हणून बघतो. त्याला जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आपलं आद्य कर्तव्य. या दृष्टिकोनातनं स्पीडबॉल बनवणं, गड किल्ल्यांच्या स्पर्धा घेणं, तो इतिहास लोकांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचवणं आणि अशा दृष्टिकोनातच पावसाळ्याच्या वेळेस जवळपास 25,000 ते 50,000 स्पीडबॉल प्रत्येक गडांवर, जवळपासच्या गडांवर पेरले जातात आणि नैसर्गिक तिथं वृक्ष कशी उभी राहून तिथली हिरवाई, जो वेस्टर्न घाट आपला पश्चिम घाट हेरिटेज म्हणून काउंट होतो ते हेरिटेज राखण्याचा प्रयत्न करत असतात. धडाडीच्या एक ह्या पंचकोशी ज्ञानार्जन नावाचं साप्ताहिक चालतंय. या स्वतः प्रकाशक आहेत आणि ग्रामीण भागातल्या लेखकांना स्थान मिळावं, त्यांना एक संधी मिळावी म्हणून त्यांची पुस्तकं, त्यांचं लिखाण प्रकाशित करत असतात. अशा ज्ञानार्जन सारख्या संस्थेला ते सहसंपादक म्हणून काम करतात. हा सगळा लेखाजोखा बघूनच 2017 साली युवा आदर्श युवा कार्यकर्ता म्हणून तत्कालीन आमदार आणि श्रमजीवीचे संस्थापक विवेक भाऊ पंडित आणि सिने अभिनेत्या यांच्या हस्ते त्यांना तो पुरस्कार दिला गेला. विशेष म्हणजे आम्ही काही बाबतीत आजची तरुणाई आपल्या वयाची हा विचारच करू शकत नाही, परंतु लहान वयात खूप चांगले विचार त्यांच्याकडे आणि म्हणून विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन होते. विशेष करून महिलांची मासिक पाळी या विषयावर त्यांचा बराच वेळा खूप वेळा त्यांचं लिखाण असते आणि एका कमी वयात हा विचार केव्हा रुजला जातो तर त्याची सकारात्मक दृष्टिकोनातला घरातच विचारसरणी असते, तो माणूस त्या प्रवाहात जातो आणि असेच एक आदरवेगळं व्यक्तिमत्व. आणि हे व्यक्तिमत्व का तर सगळ्यात पुरोगामी संघटनांची, पुरोगामी विचारांची नाळ आली म्हणून राष्ट्रसेवा दलासारख्या एका पुरोगामी विचारसरणीच्या संस्थेचे ते तालुका अध्यक्ष आहेत. विविध संस्थांवर काम करतात. असे एक कमी वयात प्रगल्भ काम करणारा एक चांगला लढवय्या असा एक सुंदर नेतृत्व युवकांचं ऋषिकेश सावंत हा त्यांचा छोटेखानी मी परिचय करून दिला. धन्यवाद. बोलण्याच्यात एक पिनीचा प्रश्न विचारतो फक्त. कंटाळा आलाय? मग स्वतः ते ऐकायची तयारी आहे, संवाद साधायची तयारी आहे. आजच्या महत्वाच्या दिवशी आपण एक संवाद साधणार आहोत एकमेकांशी. व्याख्यान वगैरे हा शब्द मला तितकासा आपण थोडं एक दर्पण आल्यासारखं वाटतं व्याख्यानाचं मला. कारण व्याख्यान कसं होतं, ते एक सुरी होतं, एकतर्फी होतं, एका तालामध्ये होतं, एका सुरामध्ये होतं. मी बोलत जातो, माझा कार्यक्रम निघाल्याच्या नंतर माझं स्वागत समारंभ सगळं मला बोलतं आणि मग तुम्ही जाऊन बसवून घरी जातो. आता संवाद साधना तर आपण, मी आणि तुम्ही, आपण एकमेकांसोबत दीर्घकाळ घालवू शकतो.
भारताची संस्कृती कृषक संस्कृती आहे. त्या कृषक संस्कृतीचा पाईक आणि अन्वय माझा बळीराजा, ह्याच बळीराजाचा ही धुरा, या कृषक संस्कृती धुरा त्यांनी सांभाळली आणि त्याच्यातून समस्त जगाला ज्यांनी बौद्ध धर्म देणगी दिली ते तथागत गौतम बुद्ध. माझा जो राजा, जो समाज मान्यतेने किंवा जगमान्यतेने फार मोठा विचारवंत नव्हता, पण त्याची नीती, ज्याचं आचरण, ज्याची कर्तव्यनिष्ठता आणि ज्याचा दैत्यपतीचं स्वप्न आणि दैत्यपतीची बांधिलकी हाच एक मोठा विचार होता, ते छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14 वर्षाची विद्वत्ता आणि ऐन दिशेमध्ये आपला पराक्रम ज्यांनी समस्त जगाला दाखवला, समस्त स्वराज्याला दाखवला, ते पुत्र संभाजीराजे, सत्यशोधक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि त्याचबरोबर ज्ञानसूर्य, सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांच्या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आणि आपण सर्वांना सुरुवात करू. जेव्हा मी किरण सरांबरोबर या ठिकाणी आलो, गायकर सरांचा मला 4-5 दिवसांपूर्वी किरण सरांनी संपर्क साधून दिला आणि किरण सरांनी सांगितलं की सर 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या दिनी असा विषय धोरणपुढे मांडायचा आहे. मग कोणता विषय? फुले आणि आंबेडकर हे कसे सर्वसमावेशक आहेत हे आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं आहे. मुळामध्ये आमच्या जाणीव आणि आमच्या नेणीवर एवढे प्रगल्भ झालेलाच नाही की आम्हाला या काळासाठी आम्हाला व्याख्यान किंवा आम्हाला वक्तावून त्याच्या पुढे बोलायला लागतो विद्यार्थ्यांपुढे. सर्वसमावेशक म्हणजे सर्वसमावेशकच आहे आणि सर्वसमावेशकच आहे, पण ते सर्वसमावेशक कसे होते आणि काय होते हे सांगण्याची पाहिजे आमच्यावर येते ना, त्यावेळी कुठेतरी लोकशाहीचा कुठेतरी एका अप्रत्यक्षरित्या मी अपमान करत असतो. या मंडळीने जे आम्हाला मांडून दिले, या मंडळीने आम्हाला एक जगण्याची दिशा दाखवली. ही दिशा दाखवत असताना आम्ही हा विचार करतो की बाबा हे सर्वसमावेशक कसे असू शकतील? अरे बाळा, सर्वसमावेशकच आहे, फक्त आम्हाला या गोष्टी कळतात तर आम्हाला अजूनपर्यंत वेळलेल्या नाहीये. का? अनेक कारण आहेत, अनेक नॅरेटिव्ह असतील, अनेक पॅरामीटर्स असतील. आवाज येतोय मागे? अनेक पॅरामीटर्स असतील, त्याला काही पॅरामीटर्स आपल्याला लादलेले असतील. म्हणजे आता मगाशी सुरती सरांनी तुम्हाला राज्यशास्त्राने एकंदरीत घटना वगैरे या संदर्भामध्ये सांगितलं. आता मला एक अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतो, घटना दुरुस्ती शब्द किती जणांनी ऐकलाय? समता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समाजवादी रचना, धर्मनिरपेक्षता मी ऐकली, सार्वभौमत्व, आंदोलने, जगण्याचा हक्क, मूलभूत स्वातंत्र्य, हक्क आणि कर्तव्य. कारण मी हे का तुम्हाला विचारलं माहितीये? कारण ह्याचे संदर्भ आता आपण जो काय संवाद साधणार अर्धा पाऊण 1 तास त्याच्यामध्ये संदर्भ येत राहणार आहे. नेटफ्लिक्स शब्द किती जणांना माहिती आहे? नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हात वर करा ना, हात वर करा. मला माहिती सगळ्यांना माहिती आहे, खोटं बोलू नका. नेटफ्लिक्स सगळ्यांना माहिती आहे, अमेझॉन प्राईम सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर चालणाऱ्या वेब सिरीज सगळ्यांना माहिती आहे, ओटीटी शब्द आम्हाला माहिती आहे, डिजिटल प्लॅटफॉर्म आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला आता मगाशी मी जे शब्द मांडले तुमच्या पुढे, हे शब्द आम्ही कधी ऐकलेले नसतात की आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न पण केलेला असतो. मुळामध्ये जर तुम्ही तुमच्या इतिहासाकडे जर दृष्टी टाकली तर इतिहासच तर एवढा मोठा कॅनव्हास उभा केलेला आहे या मंडळींनी की आपल्या दुसऱ्या कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मची किंवा वेब सिरीजची गरजच नाहीये. हा इतिहास जरी तुम्ही अभ्यासला, ही तत्व जरी तुम्ही अभ्यासली, तरी पण आमचा जन्म कशासाठी झालाय आणि आमचा जन्म ज्यावेळी होत होता आमचे हक्क कसे मारले जात होते आणि आमचे हक्क दिल्यानंतर आम्हाला पुनर्जीवित कोणी केलं आणि कशासाठी केलं हे तुमच्या लक्षात जरी आलं तरी पण तिथे होय हा खूप मोठा अडचण ठरत नाही. महेश सरांनी आता कार्यविस्तार तेव्हा आता कार्यपरिषद देताना मला कुठेतरी अवघडल्यासारखं वाटत होतं की ह्या मंडळींनी एवढं मोठं कार्य केलंय, या मंडळींच्या बाबत तो विषय तुमच्याकडे मांडत असताना कुठेतरी माझा कार्यपरिचय होतोय तो याच्यापुढे एकदम तुटपुंज आहे, कुठेतरी दडपण आल्यासारखं वाटलं. मला दडपण गेटमध्ये येताना पण वाटलं होतं, मला 3 दडपण आली होती. व्याख्यानाचं दडपण मला असतंच की असावं पण, कारण त्याच्याशिवाय मग संवाद साधता येत नाही. गेट मध्ये येताना एवढी अवाढव्य इमारत संस्थेची ज्यावेळी बघितली तर आम्ही ज्या संस्थांमध्ये शिकलो ती इमारत आज देखील म्हणजे आम्ही 5वी ते 10वी नंतर 12वी पर्यंत ज्या वर्गामध्ये शिकत होतो, ज्या पद्धतीची संस्था होती, ज्या पद्धतीची इमारत होती, ती इमारत माझ्या वयाच्या आता 34-35 वर्ष पण तशीच आहे. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आम्ही शिक्षण घेतलं, पण ज्यावेळी त्या संस्थेमध्ये आलो एवढी मोठी संस्थेची इमारत, प्रशस्त इमारत, एवढा मोठा काय म्हणतात त्याचा कॅम्पस मी बघितला तर दडपण आलं. पण त्याचबरोबर मगाशी ज्यांचा उल्लेख झाला
संस्थापक सोनोपंतजी दांडेकर यांनी त्यावेळी जो विचार केला होता, जो त्यांनी फुले शाहूंचा विचार पुढे नेऊन या संस्थेला एवढं मोठं केलं, तेव्हा कुठेतरी एक मनाला आधार मिळतो की एवढ्या मोठ्या संस्थांचं काम एवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने घडतंय, तर दडपण येऊन चालणार नाही. तर त्या संस्थांची उन्नती कशी गेली पाहिजे, त्या संस्थांची प्रगती कशी झाली पाहिजे, याच्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी घडवले गेले पाहिजे. आज आपण जो मुद्दा मांडलाय महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो ह्याच मुद्द्यावर कुठेतरी येऊन बसतोय. ही सगळी मंडळी एका तत्व आणि एका मूल्यांवर आधारित अशा समाज रचनेच्या ध्येयाने पछाडलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 गुरु मानत असायचे: कबीर, संत कबीर, भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र कोण होते, शूद्र म्हणजे आपण बहुजन, आपण शूद्र आहोत, हे शूद्र कोण होते याची जेव्हा त्यांनी मीमांसा करणारा ग्रंथ लिहिला, तेव्हा त्यांनी तो कोणाला अर्पण केला होता? महात्मा ज्योतिराव फुलेंना. का? तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या काळामध्ये एक विचार मांडला होता, तो खूप महत्त्वाचा विचार. त्यांचा विचार होता की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिली पाहिजे. जेव्हा गुलामाला गुलामगिरीची जाणीव होते ना, तेव्हा तो माणूस म्हणून त्याचं कार्य चालू होतं. कारण गुलामगिरी जेव्हा जाणीव होते माणसाला, तर त्याला कळतं की मी गुलाम नाहीच आहे, मी मालक आहे, मी इथल्या समाज रचनेचा मालक आहे, मी इथल्या समाज व्यवस्थेचा मालक आहे, मी इथल्या लोकशाहीचा मालक आहे, इथल्या प्रशासनाचा मालक आहे. पण हा विचार आता आपल्याला सांगताना सोपा वाटतोय, पण हा विचार इथपर्यंत आणण्यासाठीचा तो संघर्ष होता. आणि हा संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे. तो गौतम बुद्धांपासून संघर्ष चालत आलेला आहे, तो सम्राट अशोकापासून संघर्ष चालत आलेला आहे, तो त्याच्या आधी अनादी काळापासून संघर्ष चालत आलेला आहे. ज्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्था झाली, तिथून आमचा संघर्ष आजतागायत चालू आहे. आम्ही रिझर्वेशन किंवा आरक्षण या मुद्द्यावर आम्ही बोलतो, पण हजारो वर्ष एक समाज आज देखील हजारो वर्षापासून आरक्षण घेत आलेले आहे, संपूर्ण टक्के, 100%. पण आज आपल्या मंडळींना, अनुसूचित जाती जमातींना किंवा ओबीसीला कुठेतरी आरक्षण मिळतंय, तर त्याच्यावर गोपारोप करणारा देखील हाच एक तथाकथित उच्चवर्णीय वर्ग आहे. आता तुम्ही म्हणाल की तो आरक्षण कसं घेतोय, तर लक्षामध्ये घ्या, आजपासून 1.5 ते 2,000 वर्ष शिक्षणाचा अधिकार कोणाला होता? आपल्याला होता. तुम्हाला तुमची कोणती पिढी आठवते मला सांगा मागची? आजोबा आठवतात तुम्हाला? आजोबांचे आजोबा आठवतात का? नावं माहिती आहेत, आठवण्याचा प्रश्नच नाही, तुम्ही बोलण्याचा संबंधच नाहीये, बरोबर की नाही? पण तुम्ही जर विचार केला तर तुमचे वडील आणि वडिलांचे वडील, तुमचा संघर्ष कुठे कमी झाला? तुमच्या आजोबांपासून थोड्या फरकाने तो संघर्ष कमी झालेला होता. म्हणजे बहुसंख्येचे आजोबा तुमचे किंवा माझे आजोबा हे कुठेतरी शेतीच करत असतील त्या काळामध्ये, नोकरीला असलेले आपले पणजोबा किंवा खापर पणजोबा खूप कमी टक्क्याने असतील. पण त्याच्या आधीची परिस्थिती कशी होती? त्याच्या आधीच्या परिस्थितीतून ही मंडळी गेली होती. आणि ह्या मंडळींनी आपल्या लोकांचा समाज रचनेमधला, समाज व्यवस्थेमधला संघर्ष बघितला होता. ज्या माणसांनी या जाती भेदाच्या अमंगल भिंती एका क्षणामध्ये नासून टाकली आपल्या बंडखोरीतून आणि एक नवीन समाज रचनेचं स्वप्न बघितलं आणि संविधानाच्या मार्फत ते स्वप्न एका चौकटीमध्ये बंदिस्त केलं, त्याला आपण स्वप्न संहिता म्हणतो. आपली संविधान ही आपली स्वप्न संहिता आहे. या स्वप्न संहितेच्या आधी आपला देश किंवा आपला भूभाग एका वेगळ्याच ग्रंथावर चालायचा, ज्याला काही अर्थच नव्हता. मनुस्मृती नावात जर तुमच्या नावात कानावर कधी जर नाव पडलं, तर तो मनुस्मृती ग्रंथ काय होता आणि तो आपल्या बहुजनांप्रती आणि खास करून महिलांप्रती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वक्तव्य केले, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या वयामध्ये खूप चिड येईल की आमचे पूर्वज किंवा आमच्या ज्या आधीच्या पिढ्या होत्या ते मनुस्मृतीच्या ग्रंथावरच वाढल्या, त्यांचे हक्क डावलले गेले. पण ह्या ज्यावेळी गोष्ट महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या मंडळींनी यांची कारणमीमांसा करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून नवीन पर्याय समाज रचना द्यायला सुरुवात केली, तेव्हा कुठे आता आपण आपल्या हक्कांप्रती जागरूक होत आलोय. पण हे देखील 100% नाहीये, प्रवास अजून संपलेला नाही, आपला प्रवास चालूच आहे. विचार करा, आता आपण मास्क लावून बसलोय, 2 वर्षापूर्वी आपल्याला कोविड आला, कोरोना आला आणि एक नवीन शब्द त्याच्याबरोबर आला, सोशल डिस्टन्सिंग आला शब्द. सोशल डिस्टन्सिंग, त्याला नंतर सुरक्षित अंतर आणि सामाजिक अंतर असं नाव दिलं गेलं. कोविड आल्यानंतर आम्हाला 1.5 वर्ष ते सोशल डिस्टन्सिंग पाळताना किती अडचणी आल्या. पण विचार करा, सोशल डिस्टन्सिंग नावाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असल्यापासून होती. त्या लोकांच्या मनाचा विचार तुम्ही करताय का आता?
तर ते सोशल डिस्टन्सिंग कसं होतं, ज्याला आपण अस्पृश्यता म्हणतो, ज्याला आपण विटाळ म्हणतो, ते पण एका पद्धतीचं सामाजिक अंतरच होतं ना. मुख्य प्रवाहापासून ही सगळी गावची मंडळी वेगळी ठेवली होती, त्यांची सावली जरी आमच्या अंगावर पडली तरी पण आम्हाला विटाळ होत होता. मग हे सामाजिक अंतर कोणत्या थराचं होतं. इथे तिथे थुकू नका कोविड काळामध्ये, पण इथे तिथे थुकू नका कोविड काळामध्ये हे आता आपण बोलतोय काळजीचा भाग म्हणून, पण एक समाज व्यवस्थेचा भाग म्हणून त्या काळामध्ये एका ठराविक जातीच्या निम्न जातीच्या माणसांना रस्त्यावर थुंकून पण देत नव्हते, रस्ता विटाळेल म्हणून. हे जुने संदर्भ आम्ही बघणार की आहे. आम्ही बोलतोय मला की आता विश्वयुद्ध कशावर होणार आहे, जर आता महायुद्ध झालंच तिसरं कशावर होईल कोण सांगू शकेल. पाण्यावरून होईल झालं तर. असं म्हटलं जातं की आता तिसरं जर फोर्थ वर्ल्ड वॉर वगैरे तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यावर होईल. पण जिथे पाणी पिणे हा देखील हक्क हिरावून घेतला जात होता काहीतरी 150-200 वर्षांपूर्वी, त्याच्याही अलीकडे पलीकडे, मग त्यावेळच्या समाज रचनेचा त्यावेळच्या मानसिकतेचा आम्ही विचार करणार आहोत की नाही. आम्ही विचार करत नाही. आम्ही बोलतो खूप सुंदर, आम्ही मांडतो खूप सुंदर, आम्ही व्यक्त खूप सुंदर होतो, पण आम्ही कृतीच्या नावाने आमची बदनामी होते. कृती करायची पाळी येते ना तरी काय होतं माहिती आहे. डार्विन बाबाने एक सिद्धांत सांगितलाय की आपला जन्म माकडापासून झालाय, त्याचं माकड आपल्या इथे आहे. जर कृती करायची वेळ होती तेव्हा काय होतं माहितीये, म्हणजे माझं म्हणून थोडं तुम्हाला हाश वाटेल, माकड आडाची आपल्याला जाणीव होते, हळूच तिथून तो कुठला तरी शेपूटनामा गावाला फुटल्याची आपल्याला जाणीव होते आणि तो आपोआप नंतर मागे जाऊन बसतो आपण, ज्याला आपण म्हणतो रणांगणातून पळ काढणं. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊ, आम्ही खूप चांगल्या पद्धतीने बोलू, आम्ही भाषण देऊ, पण जर कृती करायची वेळ येत असेल ना तर आम्ही कुठेतरी घरामध्ये बसू. जातीय अस्मिता आज पण आपल्यामध्ये, जातीय अस्मिता नसती, जातीय समीकरण नसती तर काय नसतं झालं कोण सांगेल मला. प्रश्न थोडा आडवळणाचा आहे, मला सांगा. जातीय अस्मिता आणि जातीय समीकरण नसती तर काय नसतं झालं. निवडणुका झाल्या नसत्या. कारण निवडणुकांचा महत्वाचा मुद्दा तोच असतो की जातीय समीकरण, जातीय ध्रुवीकरण कसं केलं पाहिजे आणि आमच्या निवडणुका कशा पार पाडल्या पाहिजेत. आम्ही किती जाती काय म्हणतात जाती निर्मूलनासाठी प्रयत्न केले, नवनवीन योजना जरी आणल्या तरी पण जात नाही ती जात या शब्दाची, या वाक्याची आम्हाला प्रचिती वेळोवेळी राहते. आणि ह्याचसाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला संबंध, यांच्यामधलं गुरु शिष्याचं नातं आणि यांचा विचार समजून समजून घेण्याची पाळी आलेली. या दोन्ही नेत्यांच्या, या दोन्ही महापुरुषांच्या नशिबी काय आलं माहिती, उपेक्षा आली. उपेक्षा कळते तुम्हाला. सोप्या भाषेत सांगू तुमच्या भाषेत, एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडत असेल आणि त्या मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या मनामध्ये जी भावना येते ना, नकारात्मक भावना किंवा नाकारण्याची भावना, भले संदर्भ चुकीचा असेल माझा, त्या संदर्भ या ठिकाणी योग्य नसेल, पण नाकारण्याची भावना तुम्हाला, तुमच्यासाठी, तुमच्या पिढीसाठी कळेल म्हणून मी ते उदाहरण वापरलं. आपल्याला एक वाईट वाटतं, कुठे एक सर लागतो मनामध्ये, कुठेतरी आपण काहीतरी, कुठेतरी आपण डिस्ट्रॅक्ट होतो, आपलं कॉन्सन्ट्रेशन निघून जातं. तर विचार करा, तुम्हाला एक माणूस तुम्ही रिजेक्ट करतो तर तुम्ही प्रश्न, ह्या लोकांना संपूर्ण समाज रिजेक्ट करत होता त्या काळामध्ये. संपूर्ण समाज अस्पृश्य मिळवत होता. ना शिक्षणाचं स्वातंत्र्य, ना पाणी पिण्याचं स्वातंत्र्य, ना जगण्याचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो स्वतंत्र म्हणून जन्माला येत असतो. जन्म घेणं जरी हाती नसेल तरी पण जगणं हे त्याचं स्वातंत्र्य असतं, तो त्याचा मूलभूत हक्क असतो, तो त्याचा मानवाधिकार असतो. पण या गोष्टीची जाणीव त्या काळामध्ये ना समाजाला होती, ना प्रशासनाला होती, ना तिथल्या व्यवस्थेला होती. आणि त्याच्यातून मग उभा राहिला होता तो संघर्ष. आणि या संघर्षाचं मूळ होतं महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे कार्य उभं करून ठेवलं होतं आणि एक महत्वाचा संदेश दिला होता, तर गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या. आपण आपल्याला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार पुढे नेला की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या. पण हा पहिला विचार मांडला होता तो ज्योतिबा फुलेंनी, त्यांच्या गुरूंनी. कारण त्यांना माहिती होतं की गुलामगिरीची बेडी किंवा गुलाम म्हणून जगणं हे तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी नाकारण्याचं नातं तुम्हाला एक शिकता होतं. मगाचा मुद्दा आपला पुढे गेला की त्यांची उपेक्षा कशी झाली. मगाचा आपलं एक उदाहरण आलं की आपण किती पण बोंबाबोंब केली तरी पण आपली गणित ही जातीय समीकरणावरच आधारित आहे. म्हणजे उद्या सकाळी मी ते छातीलोकपणे म्हणतोय आणि जर उद्या सकाळ माझ्या भागामध्ये कोणत्या निवडणुका लागल्या सर
किंवा काहीतरी इलेक्शन आलं आणि कोणतरी माझ्याकडे आलं आणि सांगितलं की बाबा ऋषी तुला आया माणसाचा प्रचार करायचा आहे, तर कदाचित मी पण छाती लोकांनी सांगू शकणार नाही का मी तिथे तटस्थ राहील किंवा मी खूप मोठा विचार करेन. कुठेतरी जातीयतेची अस्मितेची एक ठिणगी किंवा जातीयते अस्मितेचा एक शिक्का त्याचं अस्तित्व तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्येच ते असावं, पण त्या मुद्द्याचा वापर तुमच्या स्वजातीयांच्या उत्थानासाठी म्हणजे अपलिफ्टिंग साठी तुम्ही करा. राजकारणासाठी करू नका किंवा इतर कोणत्या नकारात्मक भावनांसाठी करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि त्याचबरोबर मगाशी मी माझ्या राजाचा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती साम्यस्थळ आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केला का आतापर्यंत? किंवा आपण यांच्यामध्ये कसे काय साम्यस्थळ येणार आहेत? शिवाजी महाराज कोणत्या काळामध्ये होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या काळामध्ये होते, ज्योतिबाचा काळ त्यांच्या दोघांच्या मधला काय होता? पण आता लक्षामध्ये घ्या, काही संकेत असतात किंवा काही गोष्टी असतात जे निसर्ग किंवा आजूबाजूचे एक सकारात्मक वातावरण तुम्हाला देत असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिबांचा जन्म देखील एप्रिल महिन्यामधलाच आहे. फरक आहे 14 एप्रिल 11 एप्रिल. निर्वाण ज्योतिबा फुलेंचं निर्वाण एक आठवडाभर आधी झालं नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये बाबासाहेबांचं निर्वाण झालं. मग हे कुठेतरी त्याला आपण म्हणतोय ऋणानुबंध असतील, एक कुठलीतरी वेवलेट जुळलेली असेल या मंडळींची. त्याच्या मागचा योगायोग हाच होता की माणसाला माणूसपण जगून जगण्याचा जो संदेश त्यांना द्यायचा होता, त्याची आद्यप्रवर्तक ही जी मंडळी होती त्यांचा जन्म आणि त्यांचा कार्यविस्तार हा उगाच त्याच्यामध्ये समानता असेल का? आपण महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्यापैकी बसलेले किती जणांनी अभ्यास मला सांगा. ज्योतिबा फुलेंचं नाव सांगता येईल मला कोणाला? तुम्हाला पूर्ण नाव नाही सांगता येणार? सांग जाईल. व्हेरी गुड. एक टाळ्याच्या ताईसाठी टाळ्या वाजवा. जर मी तुम्हाला खरं बोलायला लावलं आणि काही प्रश्न जर विचारले मगाशी जसे विचारले होते त्याची उत्तर मला पटापट येते का नेटफ्लिक्स वर आता कोणता ट्रेनिंग सिरीज चालू आहे, कोणती वेब सिरीज चालू आहे, नवीन कोणता पिक्चर येणार आहे, पण या गोष्टीमध्ये आम्ही अपडेट असतो. पण आम्ही इथपर्यंत आमच्या मागच्या पिढ्या आणि आमची नवीन पिढी इथपर्यंत ज्या मार्गाने आले त्या मंडळीचा आम्हाला विसर पडत चाललाय का हा पण प्रश्न कुठेतरी विचारला पाहिजे. आणि जेव्हा तो विसर पडत असतो ना आम्हाला त्यावेळी मग अशा पद्धतीचे व्याख्यान किंवा अशा पद्धतीचा संवाद मग ठेवावा लागतो. म्हणजे आमचं दुर्दैव आहे, ज्या देशामध्ये आम्ही शिकतोय, ज्या देशामध्ये आम्ही वाढतोय, ज्या देशामध्ये आम्ही नोकऱ्या करतोय, ज्या देशामध्ये आम्ही आमचे हक्क बजावतोय, आमचे हक्क मागून घेतोय, ते हक्क ज्या लोकांनी आणि ज्या पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवले त्या मंडळींचं आम्हाला नावही माहिती नसतं, त्यांचा कार्यपरिचयही नसतो, काळही सुद्धा माहिती नसतो. माहिती कशामुळं? नक्की दोष कुठे आहे? दोष आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे, आमच्या समाज रचनेमध्ये आहे, आमच्या प्रशासनामध्ये आहे, आमच्या शासनामध्ये आहे, की प्रत्येक पिढीमध्ये हे दोष नव्याने तयार होत राहत आहेत. काय विचार केला गेला पाहिजे आम्ही? मग जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा फुले असतील, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज फक्त जयजयकार आणि घोषणा देण्यापुरतं आम्हाला माहिती आहे. 19 फेब्रुवारी आली की मग आमच्या गाड्यांना काय होतं, नवीन लटाकी येते, पेट्रोल टाक्या मी भरतो, किक मारतो, एक भगवा झेंडा घेतो, दाढी मिशा वाढवतो आणि काय करतो, रस्त्याला आम्ही रॅल्या काढतो. 19 फेब्रुवारी संपली की 20 फेब्रुवारीला जर एखाद्याने प्रश्न विचारला की महाराजांचा जन्म कोणत्यासाठी झाला होता ते देखील आम्हाला सांगता येत नाही. स्वराज्याच्या मागची संकल्पना काय होती हे पण आम्हाला सांगता येत नाही. शिवरायांनी काय करून ठेवले आमच्यासाठी हे तर मी तुम्हाला 5 वाक्यामध्ये आता लिहायला सांगितलं, तर मला तेवढी पण शंका आहे. म्हणाल तिथून तुम्ही, पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल त्याला फक्त ऐतिहासिक पुरावे किंवा ऐतिहासिक संदर्भच होते. सामाजिक रचनेचा काय तेवढा मोठा विचार आम्ही व्यापक विचार केला करणार आहोत त्या माध्यमातून. आणि मग त्यावेळी गरज निर्माण होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील यांनी जो क्रांतीवादी महत्वाचा आम्हाला समताधिष्ठित आणि मूल्याधिष्ठित जो काही विचार दिला समजून घेण्याची कुठेतरी आता गरज आलेली आहे. याची जाणीव आणि याच्या नेणीवर तुमच्या विस्तारित होती. तो मगाशी सांगितल्याप्रमाणे एक माणूस जगण्याचा तुमचा मार्ग सुकर होईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजन प्रतिपादक या भूमिकेतून रायगडावर आपलं राज्याभिषेक करून घेतला. रायगडावर आता शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मी सामने सांगू, तुम्ही थोडे अचंबित व्हाल.
रायगडावर जो राज्याभिषेक झाला शिवरायांचा, तो राज्याभिषेक पण सहजासहजी झाला नव्हता. त्यामुळे शिवरायांना नाकारणारी देखील काही मंडळी होती जी स्वतःला हजारो वर्षापासून उच्चवर्णीय समजत होती. शिवरायांचा राज्याभिषेक सहजासहजी झाला नव्हता. त्यासाठी कितीतरी दशलक्ष सोन्याचे होम द्यावे लागले होते, कितीतरी मेहनतवाऱ्या कराव्या लागल्या होत्या पुरोहित वर्गाच्या. आणि त्यावेळी त्यांना बहुजनांचा राजा, एक क्षत्रिय राजा म्हणून स्वीकारलं गेलं होतं समाजाकडून. रयतेने त्याला केवळ स्वीकारलं होतं, पण आपला एक जो समाज असतो तो त्या मुदगरांच्या हातामध्ये असतो. तो आज देखील आहे. त्याच्या मुदगरची संस्कृती आहे ना, ती अनाधिकारापासून चालत आली. तर ही मुदगर संस्कृती ही जी व्याख्या काय आहे ना, इथे तुम्हाला माहिती मुदगर संस्कृती जो मी शब्दप्रयोग इथे केलेला तो मुदगर संस्कृती हा शब्दप्रयोग तो शब्दाच्या मागच्या भूमिका शोधायला तुम्ही आजपासूनच लागला. तर तुम्हाला समजेल की ती मुदगर संस्कृती एवढे जर आपण सारे आहोत पसारत त्यांना कशा पद्धतीने नियंत्रणामध्ये आणले. शिवरायांनी त्यांनी राज्याभिषेक केला रायगडावर, रायगडाच्या माथ्याशी. आणि त्याच नंतर काही वर्षानंतर म्हणजे काही शतकांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तशीच बंडखोरी केली होती आणि मनुस्मृती नाटक ग्रंथाचं दहन रायगडाच्या पायथ्याशी महाड इथे केलं होतं. हे सांगोस्थळ 1. 2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव मालोजी राजे भोसले होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबांचं पण नाव मालोजीच होतं. 3रं सांगोस्थळ. एक काळ असा होता की आपल्या मुदगर लोकांनी सांगितलेलं होतं की समुद्र ओलांडून जाणं पाप आहे बहुजनांसाठी. माझ्या राजाने आरमाराची स्थापना केली होती. आताच आपण नौदल दिन साजरा केला परवा. आपल्या नेव्हीचे संस्थापक गुगलवर जा आणि टाका who is the founder of the Navy in India. तुम्हाला माझ्या राजाचं आपल्या राजाचं नाव आहे. आपण बंडखोरी होती शिवरायांची. त्यांनी तर आरमाराची स्थापनाच केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे इथून भारतातून शिक्षण घेऊन सयाजीराव गायकवाडांच्या मार्गदर्शन आणि मदतीने बडोद्याचे जे संस्थानिक होते परदेशी जाऊन आले आणि बॅरिस्टर म्हणून आले. तर परदेशी जाण्यासाठी आपला समुद्र ओलांडून जावा लागत होता. म्हणजे एक कुठेतरी आमचा एक नॅरेटिव्ह, आमच्याकडे कल्पना रंजकता अशी लोकांच्या डोक्यामध्ये भरलेली असते की शिवराय एका गटाचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका गटाचे. या मक्तेदाऱ्या वाटून कोणी दिल्या? आम्ही मक्तेदाऱ्या वाटून नाही घेतल्या. या मुदगर लोकांनीच आम्हाला मक्तेदाऱ्या दिल्या. जो सर्वसमावेशकता आहे ना, सर्वसमावेशकतेला धमकी लावण्याचा प्रकार या मुदगर लोकांनीच केलेला आहे. मग आम्ही काय केलं? आमची एकात्मता आम्ही रंगांमध्ये वाटून घेतली. भगवा रंग याचा, हिरवा रंग त्याचा, निळा रंग अमक्याचा, निळा रंग हा रंग त्यानंतर अमक्याचा. पण हे सगळे रंग जर एकत्र केले तर एक सुंदर आकृती निसर्गामध्ये तयार होती, इंद्रधनुष्य. आणि तो तुम्हाला एवढा सुखद अनुभव देत असते हे आम्ही विसरून जातो. पण आम्ही काय केलं? रंगांमध्ये वाटून घेतलं एकमेकांना, आडनावांमध्ये वाटून घेतलं एकमेकांना, जातींमध्ये वाटून घेतलं एकमेकांना. मग सर्वसमावेशकता आणायची कुठून? ही समानता आणायची कुठून? काय केलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी? त्यासाठी फक्त एक सोपा विचार करायचा, सोपी गोष्ट करायची असते. तर्कशुद्ध विचार. तर्कशुद्ध विचार कुठून येणार? तर्कशुद्ध विचार ऐकण्यातून येणार, वाचण्यातून येणार. जर आम्हाला ही सर्वसमावेशकता जर शिकायची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, महात्मा फुलेंची, तर आम्हाला या गोष्टी कराव्याच लागतील. कारण आता आमच्या हातामध्ये त्याच गोष्टी उरलेल्या आहेत. एका ठराविक चौकटीमध्ये आपल्याला वर्षानुवर्ष ठेवलं गेलेलं आहे. आम्हाला वाटतं की आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही चौकटी जातीवरच्या चौकटी मोडल्या. हा तुमचा भ्रम आहे. कधीतरी बिहारमध्ये जाऊन बघा, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बघा, मध्य प्रदेशमध्ये जाऊन बघा आणि तिथे गाव कुसांच्या वस्त्यांना भेट द्या. ही जातीयता आज पण या करोनासारख्या विषयासाठी तिथे लागू झालेली आहे. आपल्याकडे सगळं आपल्याला आवडेल वाटतं. आज आपले बांधव जे असतील आपण त्यांना एका मी मगाशी शब्द आला ना की नॅरेटिव्ह आपण त्यांना बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक गट वेगळा असतो. जो आपण निळ्या झेंड्याखाली वगैरे असं म्हणतो, एक नॅरेटिव्ह सेट करून दिला आपल्याला मंडळींनी. आपल्याकडे आपण थोड्या तरी लागतो आपल्या कोकणपट्ट्यामध्ये. पण आता जी मी तुम्हाला काही नावं सांगितली, काही राज्यांचे जे उल्लेख दिले, राज्यांचे उल्लेख कशाला? तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही वरच्या पट्ट्यामध्ये जा, लातूर, औरंगाबाद, नागपूर, भुसावळ या बाजूला पण परिस्थिती काय फार वेगळी नाहीये. आज देखील तिथे जातीय अन्याय अत्याचार होता येतच. मी म्हणतो की अस्पृश्यता संपली, संविधानाने आमची अस्पृश्यता घालवली नाही.
ज्यांना संविधानच मुळामध्ये मान्य नाही ते तुमची अस्पृश्यता कशी घालून घेतील? संविधानाने फक्त नागरिक शास्त्र एवढं त्यांचं शिक्षण पद्धती संकलित करून ठेवलं आम्हाला. संविधानामधल्या तरतुदी आज देखील आम्हाला माहिती नाही. सरांनी काय सांगितलं मग राज्यशास्त्राचे किंवा तुमच्या घटनेच्या बाबतीमध्ये उल्लेख तुम्हाला कदाचित मगाची कंटाळा वाटली असते तुमच्या चेहऱ्यातून, पण त्याच्या मागे एक वेगळा विचार होता. यांनी आम्हाला आमचे मूलभूत हक्क दिला संविधानाने. संविधान म्हणजे काय फक्त ते पुस्तक किंवा ते बाण नाहीये. संविधान या भारतीय लोकांची जगण्याची दिशा आहे. आम्ही आमची नोट्स जरी कोणाला दिली एक दिवसासाठी वापरायला तर आम्ही काय करतो, आम्ही 4 लोकांमध्ये किंवा आमच्या 5 मित्रांमध्ये बोटातून मागतो. सुजयने माझ्याच नोट्स मधून सगळं उतरून काढलंय, माझ्याच नोट्स घेऊन गेला होता, यांनी काय केलंच नाही. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 300हून अधिक दिवस राबून विविध देशांच्या घटनांचा अभ्यास केला. त्यातून भारतासारखा देश भाषावार, प्रांतवार, प्रादेशिक आहार, विहार, वेशभूषा, बोलण्याच्या पद्धती याच्यामध्ये विभागलेल्या भारत देशासाठी तो एकसंध करण्यासाठी, एक सर्वसमावेशक घटना बनवण्यासाठी त्या माणसाला काय काय कष्ट उपसावे लागले असतील, काय काय स्किल वापरावं लागलं असेल, किती अभ्यास करावा लागला असेल. आणि ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 300 दिवस आणि तेवढ्याच रात्री खटून ज्यावेळी हा संविधान लिहितात ते अर्पण करायला करतात. तुम्हाला, आम्हाला, जनतेला, लोकांना की हे आम्ही स्वीकारत आहोत, आम्ही स्वतःला अर्पण करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःला अर्पण नाही केलं, तर ते ज्याला कोणाला पूजत किंवा बचत होते त्यांना त्यांनी अर्पण नाही केलं, ते कोणाला केलं? जनतेला केलं. जर जनतेला त्यांनी अर्पण केलेलं आहे, जनतेने स्वतःला ते अर्पण केलेलं संविधान, पण हे संविधान मुळामध्ये जनतेपर्यंत आणूनच दिलं गेलं नाहीये. पण हा दोष कोणाचा आहे? मी पुन्हा प्रश्न विचारेन. इथल्या शिक्षण पद्धतीचा दोष आहे, इथल्या समाज दोष की दोष आमचाच आहे की आम्हीच तो कधी जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला. तुमच्यापैकी किती जणांना म्हणून घ्या तुमची नाही मला संविधान अभ्यासाचंच आहे. तर शासनाने किंवा राज्याने 1ली पासून ते 12वी पर्यंत जरी संविधान अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला असता तर तुम्हाला आज संविधानामधला थोडासा तरी गाभा तुम्हाला समजला असता आणि संविधानाने आम्हाला काय दिलंय 100% समजलं असतं. आणि ज्या महिलांना गरोदर काळामध्ये रजा मिळते प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतर, ज्या महिलांना विविध लाभ मिळतात त्याला त्यांचे समान वेतन हक्क त्यांनी मिळवून दिला, त्या संविधानाच्या मार्फत जिथे तरतुदी करून दिल्या. अहो त्या आमच्या महिलांना किती त्या संविधानाचं महत्व माहिती नसतं. आमच्या महिलांच्या कधी पोटी कोणाला असतील, पण आमच्या महिलांनी कधी बाजारामध्ये जाऊन संविधान कुठे मिळतंय का याची चौकशी पण केली नसेल. किंवा आता तुम्ही ज्या गोष्टी शिकताय की तुमच्या आधीची तुमच्या आईची जी पिढी होती आणि आता तुमची जी पिढी आहे, तुमची आईची पिढी शिकत असताना किंवा तुमच्या आईची आई म्हणजे तुमची आजी जर एखाद्या वैकल्यांमध्ये जर बिझी असेल तर तुमच्या आईला तुला सांगायची हिंमत होती का? तुमची आई शिक्षित असते तरी पण की आता तुमची हिंमत होती का आईला सांगायची की आई वैकल्य खूप झाली, आता आपल्याला ज्या पुस्तकाने किंवा ज्या राष्ट्रग्रंथाने जगण्याची दिशा दिली, तुला बाई म्हणून आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय, ते संविधान आपण दोघी मिळून वाचून आणि दोघी त्याचा अभ्यास करून नाही होताना दिसत का? आम्हाला सर्व समावेशकताच करायची नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, त्या समकालीन जे काही दृष्टी विचारवंत होते त्यांच्यावर खूप काही म्हणता येईल, चांगलं चांगलं छान छान मस्तपैकी व्यक्त होता येईल, पण बोलून उपयोग काय आहे? मी बोलून निघून जाणार वाढायला, पण त्यानंतर तुमचं भवितव्य काय? तुम्ही पुन्हा तुमच्या रुटीनला लागणार, घरी जाणार, जे काही रोजचं रुटीन तुमचं बसलं तर तुम्ही करणार, पण महत्वाची गोष्ट आपण करणार नाही विचार, तर्क, शुद्ध विचार. हे करणं आता खूप गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्याकडे कार्य करत असताना अजून एक धक्का लागला होता. कोणता धक्का लागला होता माहिती आहे? जगात अस्मितेचा विषय झालेला. आज सर्वजण लोक राष्ट्रद्रोही लोक आहेत. लोकांना देशद्रोही राष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं जात आहे, धर्मविरुद्ध म्हणून घोषित केलं जात आहे. म्हणजे मी ज्या धर्मातून येतोय त्या धर्मातल्या चुकीच्या गोष्टी जर मी बोध ठेवलं किंवा एखादी पोस्ट जरी टाकली फेसबुक किंवा कशावर इंस्टाग्रामवर तर मला हजारो फोन येतात, माझं अकाउंट ब्लॉक केलं जातं, मला राष्ट्रद्रोही म्हणून गणलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर हिंदू धर्मातून जाऊन बौद्ध धर्म
दीक्षा घेतली होती. ज्योतिबा फुलेंनी आयुष्यभर मिशनरी सारखं काम केलं, पण त्याच्यावर ठपके काय लागले? हे धर्मविरोधी यांनी काम केलं. आज त्या ज्योतिबा फुलेंकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याचशा लोकांचा असं होतं, ते मिशनरी होते, ख्रिश्चन धर्माचे प्रसारक होते. अरे ते ख्रिश्चन धर्माचे प्रसारक नव्हते. ज्यावेळी त्यांची आईचं निधन झालं, त्याचं शिक्षण चालू होतं. आईचं निधन झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आत्याने दत्तक घेतलं. ते आत्याकडे राहायचे, अर्थात तिथे दत्तक मध्ये पण आत्याने त्यांना वाढवलं. पण त्यांची आत्या जी होती ती पुरोगामी आणि प्रोग्रेस म्हणजे पुढारलेल्या विचारांची होती. वडिलांनी तर समाज काय म्हणतात त्याला, आपण एक समाजाच्या दबाव होती, समाज किती मोठी. ज्योतिबाचं शिक्षण मध्येच बंद पडलं होतं आणि त्याला शेतामध्ये त्याला कामाला लावलं होतं. पण ज्योतिबांमधली प्रतिभा आणि ज्योतिबांमधली क्षमता कोण ओळखली होती माहितीये? ती कोणत्या पुरोहिताने ओळखली. ते एका पर्शियन विद्वान आणि त्याचबरोबर एका ख्रिश्चन मिशनरीने ओळखली होती. आणि पुन्हा त्यांचं शिक्षण मिशनरी स्कूल मध्ये चालू झालं. मिशनरी स्कूल्स मधून होणारं जे शिक्षण होतं त्या काळामध्ये ते देखील पुढारलेलं होतं. आणि त्या शिक्षणामधून ज्योतिबा फुले हे तर्कसंगत विचार करायला शिकले. आपली शिक्षण पद्धती कशी होती माहिती? आज पण त्या शिक्षण पद्धतीचा बरेच कुठे काय म्हणतात त्याला फुगा काढला जातो. पारंपरिक गुरुकुल पद्धतीचं शिक्षण द्या म्हणून, झाडाखाली द्या, त्यांना वेद शिकवा, त्यांना धर्मग्रंथामधल्या ओव्या पुराणे शिकवा. एक अस्मिता म्हणून शिकणं ठीक आहे, पण जर तुम्ही जगण्याचा मार्ग बनवता ना, तेव्हा कुठेतरी मेघ असेल, कुठेतरी गोम होत. आपण एका चौकटीमध्ये बंदिस्त होतो. कोणाच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा माझा विचार नाहीये. मी प्रत्येकाला श्रद्धेचा तेवढाच आदर करतो, जरी मी नास्तिक असलो तरी पण. कारण कोणाची उपासना करणं हे स्वातंत्र्य आपल्या संविधानानेच दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात कोण म्हणजे मी कुठेतरी अप्रत्यक्षित संविधानाचा अपमान करतोय. पण त्याचबरोबर पुन्हा पुन्हा उल्लेख येतो की आम्हाला लॉजिकली किंवा तर्कसंगत मांडणी आणि विचार करण्याची गरज आहे. बाळा तुम्हाला ती ह्याच वेळामध्ये करणं गरजेचं आहे. नंतर जसजसे तुम्ही या प्रसारामध्ये जाल ना, तसं त्या प्रसारामध्ये तुम्ही स्वतःला काय करून जाल, हरवून जाल. तुम्हाला विचार करणं, तर्क करणं या गोष्टी तुम्हाला कठीण वाटू लागतील. का? तर आजूबाजूला खूप सारे असे पर्याय आहेत का ते तुम्हाला तुमच्या मूळ उद्देशापासून भरकटवतील. तुम्हाला कळलंच नाही धर्म मोठा, जात मोठी की मी माणूस म्हणून मोठा. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल की मी माणूस म्हणूनच मोठा आहे, की माझं अस्तित्व मनुष्य जाती म्हणूनच आहे, धर्म आणि जाती संस्था हे सब झूट आहे, त्यावेळी तुम्हाला एक तुमच्या गगन विज्ञानाची सुरुवात झालेली असेल. आणि या मंडळीने पण वेगळं काय मांडलं? तुकोबारायांपासून, कबीरांपासून, गौतम बुद्धांपासून ते ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच तर सांगितलंय की माणसाला माणूस म्हणून जगू दे. का असं म्हणतात की धर्म हा आमच्या बहिणीसारखा आहे. मी तर त्याच्या पुढे सांगतो की जाती व्यवस्था आमची जी आहे ना, तो खलबत्ता आहे, खलबत्ता. जर धर्माला त्याला टाकलं खलबत्त्याला कुठल्या काही वेगळ्या जाती बाहेर पडतात. आणि या जातींची मस्त अशी गोळी केली जाते धर्माच्या नावाखाली, ती आणि आम्हाला ती दिली जाते आणि आम्ही त्याच नशेमध्ये असतो. आणि तर्कसंगत विचार, तर्कसंगत विचार प्रणाली आमच्या एवढीच दिली जाते. अनेक विषय असतात, मग फेसबुक येतं, मग इंस्टाग्राम येतं, मग त्याच्यावर येणारा वेगळा एक नवीन युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे तुम्ही शिकताय मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, मुंबई बोर्डामध्ये, पण तुम्ही अप्रत्यक्षरित्या इथून बाहेर पडल्यानंतर अजून त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असता, ज्याला आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो. जे व्हॉट्सअप मध्ये येतं आम्ही बघत नाही, तर्कसंगत विचार करत नाही, तिथे धर्माचा किंवा जातीचा विषय आला तर आम्ही काय करतो, सरसकट फॉरवर्ड करून देऊन टाकतो. पण या गोष्टीमुळं मूळ विषयाला, संविधान निर्मात्यांच्या स्वप्नामधल्या भारताच्या संकल्पना किती मोठा हादरा आम्ही न करत देतोय हे तुम्हाला ह्या वयामध्ये कळणार नाही. तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे आत्ताच्या पिढीला याची देखील तुम्हाला जाणीव नाही. आम्ही कशासाठी न्यायामध्ये शिकतोय वर्गामध्ये येऊन हेच आम्हाला करून दिलेलं नाहीये. एका ठराविक चौकटीमध्ये आम्हाला अडकवलं एका मेंढरासारखं. एक वेळ झाली का त्या चौकटीचा त्याचा फ्रेमचा दरवाजा उघडला जातो, मेंढर तळपाच्या तळपाने बाहेर पडतात, चढतात, तेच खातात, खाऊन पुन्हा त्यांच्या बंदिस्त फळामध्ये येऊन बसतात. वर्षानुवर्षे चालू आहे. जर सर्वसमावेशकता आणायची असेल, विचारप्रणाली जर वापरायची असेल तर तुम्हाला तर्कसंगत विचार करणंच भाग आहे. आणि हा तर्क तुम्हाला वाचनातून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिबा फुले असतील यांच्या चरित्रांमधून आणि त्याच्याच जोडीला तुम्हाला
तुम्हाला जोपर्यंत संविधान आणि संविधानाच्या प्रास्ताविक पासून संविधान हा राष्ट्रग्रंथ मला काय देतोय आणि काय सांगण्याचा प्रयत्न करतोय हे तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत ही मेघ मागलेली मेघ ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये मागलेली कृती म्हणतो ही काय निघणार नाही. संविधान समजायला तुमची हयात जरी गेली तरी पण चालेल. संविधान समजायला तुमची हयात जरी गेली तरी पण चालेल. पण हयातभर मी काय केलं हा विचार तुमच्या मनाला पण शिवणार नाही. कारण तुम्ही हयातभर काही केलं नसेल ना तरी पण संविधान समजून घेण्याचा प्रयत्न तरी किमान केलेला असेल. आणि ह्याची पहिली पायरी आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आता तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात विद्यार्थी दशेमध्ये, प्रश्न विचारायला शिका, बंड करायला शिका, न्याय मिळवायला आणि न्याय मिळवून देण्यासाठी शिका, स्वतःचं उत्पन्न अलिफ्टिंग करून घ्या, इतर गोष्टींकडे डायव्हर्ट व्हायचं बंद करा. आणि एक सकस अशी पिढी जी गांधीबाबांनी बघितली होती, जी नेहरूंनी बघितली होती, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितली होती, त्यांच्या स्वप्नामधली पिढी बनण्याचा प्रयत्न करा. समाज म्हणजे काय आहे? दुसरं सगळ्यांना तो सामावून घेतो, तो समाज आहे ना. समाज सगळ्यांना सामावून घेतोय, पण समाज सगळ्यांना आज पण सामावून घेतो काय विचार करा. मुंबईला जातात कधी फिरायला, आपण मुंबईमध्ये गेलो तर आपलं एक वाक्य ठरलेलं असतं की झोपडपट्टीमध्ये लोक आहेत ना, त्या झोपडपट्टी लोकांना झोपडपट्ट्या उठून टाकायला पाहिजे, यांना चिरवलं पाहिजे, यांना हाकलून दिलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये राहता तेव्हा तुमचा झाडेवाला असतो तो पण तो झोपडपट्टी मताच असतो, पेपरवाला त्या झोपडपट्टी मताच असतो, दूधवाला त्या झोपडपट्टी मताच असतो. फक्त त्यांच्याकडे काय नसतं माहितीये, त्यांच्याकडे स्वतःची ओळख नसते. संविधानाने अशा लोकांना पण ओळख देण्याचं काम केलं. म्हणजे आम्हाला त्याच्या झोपडपट्ट्या नको असतात, पण सकाळपासून रात्रीपर्यंत ती जी कामं करतात ती आम्हाला कामं करण्यासाठी तीच लोक पाहिजे असतात. म्हणजे हा विरोधाभास आहे की नाही? तर तुम्हाला झोपडपट्ट्या जर उठवल्या तुमच्या, झोपडपट्ट्या असाव्यात की नसाव्यात हा तुमचा गयम आहे. माझा त्याच्यावरचा विचार हेच तुम्हाला सांगणार आहे का तिथे देखील माणसंच राहतात ना, तिथे जनावर राहत नाही. त्यांनी केलेलं काम तुम्हाला चालतं. रस्ते झाडायला ते तुम्हाला पाहिजे, शौचालय साफ करायला ते पाहिजे, गटारी साफ करायला तुम्हाला तीच माणसं पाहिजे, तुमच्या घरातला पेपर टाकायला ते तुम्हाला माणसं पाहिजे. पण ज्यावेळी तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या निवाराच्या ठिकाणावरून जाता तर तुम्हाला त्या गाव पिसामध्ये किंवा त्या वस्त्यांमध्ये लोक तुम्हाला नकोशी होतात. पण त्या वस्त्यांमधून ते चांगल्या ठिकाणी जावं म्हणून आपण किती विचार करतो, आम्ही किती प्रचार करतो. एक माणूस म्हणून आम्ही एका माणसाप्रती किती जागरूक आहोत. रस्त्यावरच्या पुतळ्याला दगड मारलं म्हणजे मगाशी एक उदाहरण होतं, तिथे एका आमच्या कॅन्टीन जवळ बसलो होतो, किरण सरांनी मी गप्पा मारत होतो आणि ते एक छोटं पुतळ्याचं टिंग होतं, खूप अशक्य होतं, ते तिथेच आहे, अजून पण तिथेच आहे. त्याबद्दल संपूर्ण विद्यार्थी वर्ग हळला, आम्ही पण हळलो. पण उद्या सकाळ अशीच पाळी जर एखाद्या माणसावर येते तर आमच्या संविधानात तेवढ्याच पद्धती जागरूक होतात का की आम्ही तिथून पळ काढतो. म्हणजे मगाशी सरांनी आता मी उल्लेख करायला आवडेल की सरांनी मगाशी विनोदामध्ये सांगितलं की किरण साहेब म्हणजे मूलभूत स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी घटनेमध्ये येतात की किरण सरांना जर एक महत्वाची वाटलं की चला त्यांना अटकेमध्ये टाकायचं, जेलमध्ये टाका, जेलमध्ये टाकलं तर पण किरण सरांसारख्या माणसाला जेलमध्ये टाकणं सोपं नाही का? किरण सरांना दर अर्ध्या तासांनी जेलमधून सोडावं लागेल का? त्या माणसाला आमच्या तालुक्यातूनच दिवसभरातून एवढे फोन असतात की इथे रक्ताची गरज आहे, इथे ऍक्सिडेंट झालेला आहे, इथे हे द्यायचं, तिथे ते द्यायचं, आमच्या वॉर्डामध्ये दिवसभरची सोय नाही. कार्य म्हणून असलेला तो माणूस आहे, त्यामुळे जे त्यांना अटक करतील त्यांना पण अर्धा तासाने त्यांना सोडावं लागेल. मग ही माणूस किंवा हे जिवंतपणाचं लक्षण कुठून येतं? त्यांना माहिती आहे की माझा बाप आणि माझ्या बापाने मला काय काय दिलेलं आहे, ज्या काय म्हणतात त्याला, ज्या वेदना त्यांच्या बाप दादांच्या पिढ्याने त्यांनी भोगलेल्या आहेत आणि त्या यातनांमधून ज्या माणसाने त्यांना मुक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. पण अशा मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहे असं म्हणणं त्याच्यामध्ये गैर आहे, कारण ते चक्के त्याने सहन केलेले आहेत ना. त्यांच्या बाप दादांना त्या यातनातून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे देखील बाप आहेत हा एक वर्ग सहवासाची विसरून जातो. म्हणजे माझ्यासारखा एखादा घटकामधला माणूस का जो आंबेडकरी चळवळीमधला नाहीये, पण तो ज्यावेळी इतर लोकांना मी आंबेडकर समजावला जातो तरी माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन म्हणजे आजही वेगळाच असतो लोकांचा आमच्या. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले नाही, ते त्यांचे आहेत, पण त्यांचे म्हणजे कोणाचे? तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे हक्क 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 म्हणून मिरवतात ते तुम्हाला कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेबांनीच दिले ना. डॉक्टर बाबासाहेबांची उपेक्षा तुम्हाला माहिती आहे का? जरी
गांधी बाबांकडे ते गेले नव्हते एका बैठकीला. गांधी बाबांचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तितकासा परिचय त्यावेळी नव्हता. गांधी बाबांच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका अस्पृश्य वर्गासाठी किंवा समाजामध्ये एका निम्न स्तरासाठी काम करतात एवढी एक संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या बैठकीला गेले, गांधी बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भेट झाली, चर्चा झाली, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली व्यथा किंबहुना आपल्या समस्त समाजाची व्यथा फक्त एकाच वाक्यामध्ये मांडली. आता ही व्यथा एका वाक्यामध्ये मांडण्याचं सामर्थ्य, त्याची जाणीव ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काय होती, तर त्याच्या मागे तो अभ्यास, प्रत्यक्षात जाणीव, त्याच्या सोबतच लहानपणापासून भरलेले चटके होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकाच वाक्यात सांगितलं, गांधीजी आम्हाला आमची मातृभूमीच नाहीये. म्हणजे वर्षानुवर्ष मूल निवासी हा भूप्रदेशामधला माणूस होता का, जो समाज होता, त्या समाजाला इथली लोक आपली मानायलाच तयार नव्हती. आम्हाला मातृभूमीच नाही ही ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, तर त्याच्यामधली खोली आणि त्याच्याबद्दल दुःख गांधी बाबांना एका क्षणामध्ये उमगलं. आणि त्यानंतर महात्मा गांधींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामक विभूतीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत गेला. पण त्याच्यानंतरचा अजून मेळ पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहितीये, निसर्गाने न्याय दिला, इथल्या मुलातून न्याय दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ज्या एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंत करून दाखवली होती की मला मातृभूमीच नाही, तो संबंध देश आज डॉक्टर बाबासाहेब लिहिलेल्या संविधानावर चालतो. याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय आहे? काय मला सांगा, याच्यापेक्षा मोठी उपलब्धी म्हणजे सांगताना मला कपडा वाटलं, तो प्रसंग तुम्ही डोळ्यापुढे आणला. माफ करा मला थोडा. ज्याला जाणीवानी नेणीव म्हणतात, तुमच्या जाणीवानी तुमच्या जाणीवा त्या होतील तर तुम्ही रस्त्यावर जाता जाता लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले समजावू शकता. ही सर्व समाजशक्ती आज आमच्याकडे आली पाहिजे. मला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझ्या समाजाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेवढेच महत्वाचे वाटले पाहिजे जे एका गटाला वाटतात. तो त्यांचा हक्क आहे, पण त्यांना त्यांचा आपलेपण त्यांनी मिळून गेलाय. पण आम्ही त्यांचा आपलेपण आज देखील मानायला तयार नाही. एका वेगळ्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याकडे बघतो. संविधान जे मागासपासून मी बोलतोय, तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी सेट झालेलं की संविधान म्हणजे फक्त आरक्षण. आज लोक संविधानाकडे एका वेगळ्या नजरेने बघतात की संविधानाने काय केलं, संविधानाने देशाची वाट लावून टाकली आरक्षण ही संकल्पना. तसं नाहीये. आरक्षण हा तुमचा जगण्याचा आणि शिक्षण घेण्याचा आणि मूलभूत हक्कांचा अधिकार आहे. पण जो एक वर्ग बोंबलतो आरक्षणाच्या विरोधामध्ये, त्या गटासाठीच पहिली तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली, आपल्या समाजासाठी नंतर विचार केलाय. यामुळे विसरून जातो किंवा या गोष्टी आमच्याकडे आणल्याच जात नाही. म्हणजे जर मी ओबीसी समाजातून येतोय आणि ओबीसी समाज आमचा एक एवढं करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या समाजासाठी विचार करायच्या आधी पहिली तरतूद 340 ही ओबीसी समाजासाठी केली आपल्या, आणि मग त्यांच्या समाजासाठी केली. जे ओबीसीचे नेते म्हणून त्यावेळी स्वतःला मिळवत होते सरदार वल्लभभाई पटेल एक भ्रष्ट नेते होते, एक विचारवंत नेते होते की ज्यांनी भारतामध्ये संस्थानांचं विलीनीकरण करून एक संघ भारत जोडण्याचं काम खूप मोठं काम केलं होतं सरदार वल्लभभाईंनी. पण सरदार वल्लभभाई पटेलांना पण ओबीसी संकल्पना माहिती नव्हती की त्यांच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली का येस, देशामध्ये ओबीसी नामक पण एक जात समूह आहे आणि त्याची पण अवस्था खूप काही वेगळी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्री माता असतील, ह्या मंडळींकडे एका संकुचित दृष्टिकोनातून बघण्याचं सोडलं पाहिजे. एका व्यापक नजरेतून जेव्हा तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या त्या स्वतःसाठी नाही खाल्ल्या, तर समस्त भारतीय जनतेसाठी खाल्ल्या, पण एक दुसऱ्यासाठी नाही खाल्ल्या. महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र जरी तुम्ही वाचलं, तुम्हाला मगाशी सांगितलं की मी आदल्या रात्री फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले आणि मग 1 ते 2 किलोमीटर जास्त धावलो. तुम्ही ह्या वयामध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले वाचले तर तुमचा मेंदू किती वेगाने धावेल
आणि तुम्हाला पुढे नेऊन ठेवेल याचा विचार तुम्ही करायचा आहे. खूप काही बोलण्यासारखं, खूप काही सांगण्यासारखं, पण सगळं जर तुम्हाला सांगितलं तर मग आपण नवीन शिकण्याची आपली ऊर्जा, नवीन शिकण्याची ऊर्जा आपण निघून जाते. आपण आपले हातपाय मारत नाही. ठीक है, पहला अभी बहुत दूर है, ये तो शुरुआत है. मिलेंगे इस नए मुकाम पे, नए मोड़ पे, एक नई दिशा लेके आप लोग हैं. तब तक थैंक यू, धन्यवाद. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचंही महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मरण करतो. कर्तृत्वाचं, विचाराचं, याच्यासाठी या कार्यक्रमात लाभलेले प्रमुख पाहुणे ऋषिकेशजी सावंत सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक सत्ती सर, पर्यवेक्षिका फुलसेकर मॅडम, कॉमनवेल्थ स्टाफ सेक्रेटरी गणेश भोगे सर, सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष शिरीष थोडे सर, जाधव सर, गायकवाड सर, कोचरेकर मॅडम आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे सुचिता नाईक. आणि या कार्यक्रमाला बऱ्याच गोष्टीची धावपळ करणारे किरण थोरात सर, विशेष त्यांचे विशेष आभार की एवढे विद्यार्थी, शिक्षक यांच्या विशेष वयाच्या अंतरामध्ये समाविष्ट होणारे प्रमुख पाहुणे आम्हाला लाभले. सर, तुम्ही सुरुवातीला मला वाटलं की आमच्या वरिष्ठ महाविद्यालयाचे आज फर्स्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण सुरू झालेलं आहे. त्यांच्यापैकी विद्यार्थी वगैरे असतील असं वयानुसार पण वाटलं, पण तुमच्या अभ्यास आणि नॉलेज जर पाहिलं तर एक महाविद्यालय सामील एवढं तुमच्याकडे नॉलेज आहे. आणि आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्त यांचं विचाराचं स्मरण, कर्तृत्वाचं आपण त्यांना सर्वच अभिवादन करतो. आज सकाळी सुद्धा छोटेखानी कार्यक्रम झाला, त्याच्यातही महामानवाला अभिवादन झालं. तसंच ह्या ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे केलेली कामाची सुरुवात पुढे चालू ठेवले, ते गुरु मानले. तिघा महान व्यक्तीला गुरु मानले. त्यापैकी हा गुरु शिष्याचं एक नातं वेगळंच होतं. खूप काही बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचे राहिलेले किंवा त्यांच्या दिशेने, वाकून गेलेल्या दिशेने प्रचंड अभ्यास करून समाज परिवर्तनाचं किंवा समाजाला बदलवण्याचं वेगवेगळे चळवळी निर्माण केल्या, वेगवेगळे पुस्तकं लिहिले. अशा पुस्तकातून, संस्थानातून अनेक संस्था निर्माण झाल्या. त्यापैकी आपल्याच महाविद्यालय ज्या संस्थेतून, ज्या विचारातून निर्माण झालं, सोमपंत दांडेकर, सोमू मामा यांनाही आपण नेहमी अभिवादन करतो. जे बाबासाहेबांचे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे जे विचार होते, हे विचारातूनच विचार निर्माण करण्यासाठी ह्या आदिवासी बहुमत जिल्ह्यामध्ये, ट्रायबल एरियामध्ये, पर्टिक्युलरली महिलांसाठी, मुलींसाठी मुंबईला जाऊन शिक्षण घेणं शक्य नाहीये.
महाविद्यालयाचे क्रीडा सांस्कृतिक मंडळ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांची जडणघडण व्हावी यासाठी प्रयत्न करत असते आणि मंडळाचे एक कर्तव्य आहे वर्षभर अडचणीतून विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केला तसाच हा एक प्रयत्न होता. उद्या आपल्याला वक्तृत्व स्पर्धा कंडक्ट करायची आहे. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा उद्या कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष आमच्या विनंतीला मंडळाच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य नागरगोजे सर यांनी स्वीकारून आम्हाला उपकृत केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर पर्यवेक्षक प्रीती फडशेकर मॅडम आणि श्रुती सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आजचे आपले विशेष पाहुणे तुम्हाला आवडलेले असतील. माननीय ऋषिकेश सावंत यांचे विशेष आभार मानतो कारण स्वतः एवढे व्यस्त असताना एका फोनवर आम्हाला वेळ देण्याची कबूल केली. खरंच सर आम्ही कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आपले खरंच आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कॉमन रूम सेक्रेटरी गोगे सर, कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष माननीय थोरे सर, त्याचबरोबर उपस्थित असलेले माझे शिक्षक बंधू भगिनी, आजच्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचलन माननीय अध्यक्षांनीच त्याचं कौतुक केलेलं आहे. उत्कृष्ट सूत्रसंचलन करणाऱ्या सुचिता नाईक यांचे आभार व्यक्त करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घ्यायचा त्याची जर साथ नसेल तर क्रीडा सांस्कृतिक मंडळाला ते खेळाचं असू दे नाहीतर बागडण्याचं असू दे बोलायचं असेल म्हणजे गायचं असेल कोणताही कार्यक्रम घेणे शक्य होत नाही. याचाच अर्थ तो विद्यार्थी हा महत्वाचा घटक क्रीडा सांस्कृतिक मंडळासाठी असतो. तुम्ही जेवढे सहभागी व्हाल तेवढे कार्यक्रम चांगले होणार. म्हणून तुमचे विशेष आभार.